नमस्कार विद्यार्थ्यांनो, टेक सिव्हिल एक्झाम हबमध्ये आपलं स्वागत आहे. इरिगेशन विभाग WRD रिक्रुटमेंट 2019 संदर्भात अजून एक सूचना आलेली आहे. ते पण फक्त दिव्यांग उमेदवाराकरिता. त्यामध्ये हे असं वेबपेज आलेलं आहे. त्यामध्ये असं दिलेलं आहे, सदर लिंक ही फक्त दिव्यांग उमेदवारांनी अद्ययावत करायची आहे. दुसरा मुद्दा म्हणजे उमेदवार स्वतः लेखनिकाची व्यवस्था करणार असल्याने लेखनिकाची शैक्षणिक अर्हता उमेदवाराच्या शैक्षणिक अर्हतेपेक्षा 1 टप्पा कमी असणे आवश्यक आहे. त्याकरिता उमेदवाराने विहित नमुन्यामध्ये नमुना क्रमांक 1 जो दिला आहे, वचनपत्र लेटर ऑफ अंडरटेकिंग, तेच वेबसाईटवर दिलेले आहे इथे खाली. त्यानुसार तो डाउनलोड करून नमुना क्रमांक 1 वचनपत्र लेटर ऑफ अंडरटेकिंग फॉर युझिंग ओन स्क्राईब PDF फॉर्मॅट भरून संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. तिसरा मुद्दा, दिव्यांग उमेदवाराने लेखनिकाच्या निवडीसंदर्भात सदर सूचनाचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन केले असल्याचे कोणत्याही टप्प्यावर निदर्शनास आल्यास उमेदवार व लेखनिकावरील इतर कायदेशीर कारवाई संबंधित उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल. जर कॉपी वगैरे केलं तर सरळ त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल. चौथा मुद्दा म्हणजे लेखनिकाची अथवा अनुग्रह कालावधीची म्हणजे एक्स्ट्रा टायमिंग वगैरे कालावधीची मागणी करण्यात आलेल्या दिव्यांग उमेदवारांनी परीक्षेच्या दिवशी संबंधित उपकेंद्रप्रमुख समवेक्षक यांच्याकडे सर्व संबंधित मूळ प्रमाणपत्रे तपासणीकरता सादर करणे आवश्यक आहे. हे चौथा मुद्दा आहे. ज्यांना कोणाला एक्स्ट्रा टायमिंग वगैरे पाहिजे असतील तर, जे अपंग आहेत, दिव्यांग आहेत त्यांना. पाचवा मुद्दा म्हणजे लेखनिकाची आवश्यकता असणाऱ्या केवळ अनुग्रह कालावधीची कॉम्पेन्सेटरी टाईम मागणी करण्यात आलेल्या दिव्यांग उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी खालील कागदपत्रे सादर अनिवार्य आहे. ज्यांना एक्स्ट्रा टायमिंग पाहिजे असतील तर त्यांनी खाली नमूद कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत. पहिले कागदपत्र म्हणजे शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक 2012/2097/2097 आरोग्य 6. त्यानुसार जे काही दिव्यांगत्व असलेल्याचे मूळ प्रमाणपत्र आणि साक्षांकित छायाचित्र प्रत हे पहिलं कागदपत्र आहे. दुसरा, दिव्यांगत्वामुळे उमेदवार स्वतः उत्तरपत्रे लिहिण्यासाठी सक्षम नसल्याबाबतचा विविध प्राधिकरणाने प्रमाणित केलेले मूळ प्रमाणपत्र हे दुसरं कागदपत्र व त्याची साक्षांकित छायाचित्र प्रत. तिसरं म्हणजे लेखनिकाचे मूळ आधार कार्ड, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड या ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक व त्याची साक्षांकित छायाचित्र प्रत म्हणजे झेरॉक्स प्रत. लेखनिकाची आवश्यकता असणाऱ्या उमेदवाराकडे लागू. चौथं म्हणजे लेखनिकाची मदत घेणाऱ्या उमेदवाराने लेखनिकासह त्या वयाचे विहित नमुन्यातील नमुना क्रमांक 4 हे जो नमुना क्रमांक 4 आहे इथे डाउनलोड फॉर्मॅट, तो डाउनलोड करून नमुना क्रमांक 4 संयुक्त प्रमाणपत्र लेखनिकाच्या पासपोर्ट आकाराच्या फोटोसह फक्त लेखनिकाची आवश्यकता असणाऱ्या उमेदवारांनाच लागू आहे. स्वतःचा लेखनिक वापरण्यासंदर्भातील विहित नमुन्यातील नमुना क्रमांक 1 मूळ वचनपत्र लेटर ऑफ अंडरटेकिंग युझिंग ओन स्क्राईब फक्त लेखनिकाची आवश्यकता असणाऱ्याच उमेदवारांना लागू. म्हणजे जे काही नमुना क्रमांक 4, नमुना क्रमांक 1 डाउनलोड करून आपल्याकडे पेपरच्या काळात ठेवावे, ज्यांना लेखनिक आवश्यक आहे. अनुग्रह कालावधीची कॉम्पेन्सेटरी टाईम मागणी करणाऱ्या उमेदवाराने म्हणजे काय एक्स्ट्रा ज्या टायमिंग ज्याला पाहिजे आहे त्यांनी नमुना क्रमांक 3 हा डाउनलोड करून भरून स्वतःजवळ ठेवा. 6वा मुद्दा म्हणजे मागणी करण्यात आलेले दिव्यांग उमेदवारापैकी लेखनिकाची स्वतः व्यवस्था करणाऱ्या उमेदवाराबाबत संबंधित लेखनिकाच्या परीक्षा केंद्रावरील उपस्थितीबाबतची जबाबदारी उमेदवाराची राहील. लेखनिक स्वतः उपस्थित नसल्याच्या कारणास्तव ऐनवेळी लेखनिकाची व्यवस्था जलसंपदा विभागाच्या कार्यालयामार्फत कोणत्याही परिस्थितीत केली जाणार नाही. 7वा मुद्दा, लेखनिकाची मदत घेण्याची मागणी करण्यात आलेल्या उमेदवारांना परीक्षेच्या प्रत्येक तासासाठी 20 मिनिटे याप्रमाणे अनुग्रह कालावधी कॉम्पेन्सेटरी टाईम
राहील. एक्स्ट्रा टायमिंग कॉम्पेन्सेटेड टाईम 8वा मुद्दा म्हणजे लेखनिकाची मदत न घेता केवळ अनुग्रह कालावधीची मागणी करण्यात आलेल्या उमेदवारांनाही परीक्षेच्या प्रत्येक तासासाठी 20 मिनिटे याप्रमाणे अनुग्रह कालावधी अनुज्ञेय राहील. लेखनिकाबाबत मदत घेण्याबाबत अथवा अनुग्रह कालावधी घेण्याबाबत विविध निकषाची उमेदवाराकडून पूर्तता होत नसल्याचे अथवा उमेदवाराने स्वतःबद्दल तसेच लेखनिकाबद्दल कोणतीही माहिती दडवून ठेवल्याचे कोणत्याही टप्प्यावर निदर्शनास असल्यास संबंधित उमेदवाराची परीक्षेची उमेदवारी रद्द करून उमेदवाराला लेखनिकास जलसंपदा विभागामार्फत स्वच्छतेकानुसार जलसंपदा विभागामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षा प्रतिरोधित डिबाद करण्यात येईल अथवा इतरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अशा प्रकरणी उमेदवारांनी शासन सेवेतील पदावर नियुक्ती झाली असेल तर त्याची सेवा समाप्ती प्राप्त करण्यास तो पात्र राहील. म्हणजे डमी वगैरे किंवा योग्य ते उमेदवार आणावे. लेखनिकाची आवश्यकता 10वा मुद्दा म्हणजे लेखनिकाची आवश्यकता असणाऱ्या दिव्यांग उमेदवारांनी नमुना क्रमांक 1, 2, 4 म्हणजे ओन्ली दिव्यांग उमेदवारांनी 1, 2, 4 नमुना क्रमांक हे भरून PDF अपलोड करणे आवश्यक आहे. लेखनिकाची आवश्यकता नसणाऱ्या परंतु अनुग्रह कालावधीची मागणी करणाऱ्या उमेदवारांनी नमुना क्रमांक 2 व 3 भरून हे एकाच PDF भरून अपलोड करणे आवश्यक आहे. शारीरिक अपंग स्थिती अद्ययावत करण्यासाठी 19/5 ते 24/5 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत वैध असेल.